नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर माधव भुसनर, तत्त्वज्ञान विभाग, प्रताप महाविद्यालय स्वायत्त, अमळनेर. भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख या लेक्चरच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम, भारतीय तत्त्वज्ञानाचे जे काही विविध कालखंड आहेत त्यापैकी वैदिक काळ, उपनिषदिक काळ, श्रमण परंपरा आणि सूत्रकाळ या 4 प्रमुख कालखंडाचा आपण विचार केलेला होता. प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण भाष्यकाळ आणि पुढील कालावधीचा आपण अभ्यास करणार आहोत. सामान्यतः आपल्याला असे दिसून येते की वेदांच्या तत्त्वज्ञानाची सुव्यवस्थित मांडणी आणि सोप्या पद्धतीने मांडणी करण्याचं काम उपनिषदांमध्ये केलेलं दिसून येते. उपनिषदातील ज्ञानाची व्यवस्थित मांडणी करण्याचं काम सूत्रकालामध्ये दिसून येते, सूत्रग्रंथांमध्ये दिसून येते. आणि या सूत्रग्रंथातील ज्ञानाची सोप्या भाषेत मांडणी करण्याचं काम भाष्यकालामध्ये दिसून येते किंवा भाष्यग्रंथांमध्ये दिसून येते. या भाष्यग्रंथांनाच व्याख्या, टीका, आशय म्हणूनही संबोधले जाते. यामध्ये प्रामुख्याने शंकराचार्यांचं अद्वैत वेदांत भाष्य असेल, रामानुजांचे चार्यांचे भाष्य असतील, हे प्रमुख भाष्य आपल्याला यामध्ये दिसून येतात. या कालावधीमध्ये विविध भाष्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेलेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः वेदांताचे जे काही प्रमुख आधार ग्रंथ आहेत त्याला प्रस्थानत्रयी असं म्हटले जाते. यामध्ये प्रमुख 3 ग्रंथांचा समावेश केला जातो. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र या ग्रंथाचा आपल्याला त्यामध्ये समावेश दिसून येतो. या 3 ग्रंथांना मिळून प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. यामध्ये पहिलं जे उपनिषद आहे त्याला श्रुती प्रस्थान असं म्हटलं जातं. यामध्ये वेदांचा तात्विक भाग आपल्याला दिसून येतो. यामध्ये ब्रह्म, आत्मा, मोक्ष यांचे तत्त्वज्ञान आपल्याला दिसून येते. उपनिषदामध्ये ज्ञानमार्गाला जास्त महत्त्व दिलेले दिसून येते. दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भगवद्गीता. याला संभाषित प्रस्थान असंही म्हटलं जातं. भगवद्गीतेमध्ये कर्म, भक्ती, ज्ञान यांचा संयोग आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आत्मा आणि कर्तव्य यांचेही मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसून येते. यामध्ये भक्ती व योग दर्शनाचे सादरीकरण आपल्याला दिसून येते. तिसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे ब्रह्मसूत्र. याला नियम प्रस्थान, सूत्रप्रस्थान असेही संबोधले जाते. ब्रह्मसूत्रामध्ये उपनिषदातील विचारांचे तर्कसंगत विवेचन आपल्याला दिसून येते. यामध्ये वेदांताचे शास्त्रीय व्यवस्थापन सुद्धा आपल्याला दिसून येते. विविध मतांवर भाष्य करणे यामुळे आपल्याला सोपे दिसून येते आणि यापासूनच आपल्याला वेदांत दर्शनातील इतर उपदर्शनांचा आपल्याला विकास झालेला दिसून येतो. या प्रस्थानत्रयी ग्रंथाचे काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रथम श्रुती, स्मृती, तर्क या तिन्ही दृष्टिकोनांचा समावेश आपल्याला या ग्रंथांमध्ये दिसून येतो. त्यानंतर वेदांताचे सिद्धांत आणि मार्गदर्शन यांचा संपूर्ण आराखडा आपल्याला यामध्ये दिसून येतो. तसेच अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत यासारख्या शाखांचा आधार हे प्रमुख ग्रंथ आपल्याला दिसून येतात. भाष्यकाळातील आपल्याला जे काही प्रमुख दर्शनं दिसून येतात त्यापैकी अद्वैत वेदांत हे एक दर्शन प्रमुख आपल्याला दिसून येते. वेदांत दर्शनाची सुरुवात जरी बादरायण यांनी केलेली असेल तरी या दर्शनाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याची प्रसिद्धी करण्याचं काम शंकराचार्य यांनी केलेले दिसून येते. शंकराचार्य यांच्या मते ब्रह्म हे एकमेव सत्ता आहे, तेच अंतिम सत्य आहे आणि ब्रह्म आणि आत्मा हे वेगळे नसून एकच आहे. शंकराचार्य जगाला मिथ्या, तात्पुरते सत्य असे मानतात. शंकराचार्यांनी याचे स्पष्टीकरण देण्यासाठी सत्तात्रयाचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो. त्यामध्ये पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता या 3 सत्ता आपल्याला सांगितलेल्या दिसतात.
पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्म यालाच अंतिम सत्य मानलेलं आहे आणि सर्वोच्च सत्ता मानलेली आहे आणि पारमार्थिक सत्ता मानलेली आहे. तर व्यावहारिक सत्तेमध्ये जग असेल, जीव असेल, ईश्वर असेल, समाज असेल, यांना व्यावहारिक पातळीवर सत्य मानतात आणि पारमार्थिक पातळीवर त्यांना मिथ्य मानतात. तर प्रातिभाषिक सत्तेमध्ये त्या स्वप्न, भ्रम, मृगजळ इत्यादी सत्तेचा ते समावेश करतात. शंकराचार्य यांच्या मते ज्ञानमार्ग हे मोक्षासाठी ते आवश्यक मानतात. मोक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्म आणि आत्मा हे भिन्न नसून एक आहेत याचं ज्ञान होणं म्हणजेच त्यांच्या दृष्टीनं मोक्ष आहे. शंकराचार्याचे प्रमुख ग्रंथांमध्ये आपल्याला ब्रह्मसूत्र भाष्य, भगवद्गीता भाष्य, उपनिषद भाष्य, विवेक चूडामणी यासारख्या ग्रंथाचा आपल्याला समावेश करता येतो. साधारणतः या कालावधीचा जर विचार केला तर भारतामध्ये या कालावधीमध्ये इस्लाम धर्माचं आगमन झालेले दिसून येते आणि हळूहळू इस्लाम धर्माचा प्रसार आपल्याला या 7व्या शतकामध्ये होताना दिसून येतो. पुढचा जो वैष्णव वेदांत काळ आहे, हेच आपल्याला वेदांत दर्शनातील उपशाखा आपल्याला दिसून येतात. त्यालाच आपण वैष्णव वेदांत काळ असंही संबोधतो. साधारणतः या वैष्णव वेदांताची सुरुवात आपल्याला शंकराचार्य यांच्या ज्ञानमार्गाच्या विरोधातून निर्मिती झालेली दिसून येते. शंकराचार्य मुक्तीसाठी, मोक्षासाठी ज्ञान हेच एकमेव साधन मानतात. परंतु वैष्णव वेदांतामध्ये ज्ञान हे जरी साधन असलं तरी मुख्य भर हा त्यांचा भक्तिमार्गावर दिसून येतो. म्हणून ह्या वैष्णव वेदांताचा जो काही मुख्य भर आहे तो म्हणजे भक्तिमार्गाला चालना देणे किंवा भक्तिमार्गाची निर्मिती करणे हा मुख्य उद्देश त्यांचा दिसून येतो. त्यांनी ईश्वर म्हणून विष्णू असेल, कृष्ण असेल, राधाकृष्ण असेल यांना सर्वोच्च स्थान दिलेले दिसून येते. वैष्णव वेदांताला सगुण वेदांत, भक्तिप्रधान वेदांत असेही म्हणून संबोधले जाते. एकंदरीतच वैष्णव वेदांताची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे सगुण ब्रह्म उपासना. अद्वैत वेदांतामध्ये शंकराचार्य निर्गुण ब्रह्माचीच उपासना मानतात. याच्या उलट वैष्णव वेदांती ब्रह्माच्या सगुण रूपाला उपासनेचं साधन मानतात. यामध्ये ईश्वराचे स्वरूप, ईश्वराचे लीला, भक्ती यांचा ते स्वीकार करताना दिसून येतात. यामध्ये प्रमुखतः भक्तिमार्गावर भर दिलेला दिसून येतो. ज्ञानमार्ग हा सहाय्यक म्हणून मानला जातो, परंतु मुख्य भर हा भक्तीवर दिसून येतो. वैष्णव वेदांती मोक्षासाठी कृपा ही आवश्यक मानतात. ईश्वर कृपा ही आवश्यक मानतात. भक्ती व प्रवृत्तीद्वारे ते मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो असे ते मानतात. जग आणि जीव यांना ते वास्तव मानतात, मिथ्या मानत नाहीत. दुसरे प्रमुख वैष्णव वेदांतीमध्ये विशिष्टाद्वैत वेदांत आपल्याला दिसून येते. याची सुरुवात रामानुजाचार्य यांनी इसवी सन 1017 ते 1137 या कालावधीमध्ये या दर्शनाची सुरुवात झालेली दिसून येते. त्यांच्या मते जीव हा ब्रह्माचा अंश आहे. यांनी भक्तिमार्गावर भर दिलेला दिसतो. रामानुजाचार्य यांचे पुढील भक्त जे आपल्याला दिसून येतात ते म्हणजे रामानंद असेल, कबीर असतील, हे त्यांचे शिष्य पुढे दिसून येताना आपल्याला दिसतात. यानंतर द्वैत वेदांत आहे. याची सुरुवात मध्वाचार्य यांनी इसवी सन 1238 ते 1317 या कालावधीमध्ये आपल्याला सुरुवात होताना दिसून येते. मध्वाचार्य यांच्या मते जीव आणि ईश्वर पूर्णतः वेगळे आहेत, म्हणजे पूर्णतः द्वैत आहे त्यामध्ये. यांनी भक्ती आणि ईश्वराची कृपा मोक्षासाठी आवश्यक मानलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला असे म्हणता येईल की अद्वैत वेदांत याचा जो काही विरोध करण्याचं काम केलेलं आहे, शंकराचार्याचा जो काही विरोध करण्याचं काम केलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला मध्वाचार्य हे आपल्याला त्यामध्ये प्रमुख दिसून येतात. त्यानंतर शुद्ध द्वैतवाद, त्याला आपण शुद्धाद्वैत वेदांत असेही म्हणतो. याची सुरुवात वल्लभाचार्य यांनी साधारणतः 1479 ते 1531 या कालावधीमध्ये झालेले दिसून येते. वल्लभाचार्य यांच्या मते जीव हा ब्रह्मापासून वेगळा नाही, तो ब्रह्माचाच एक प्रकाश किंवा अंश आहे असे ते मानतात. वल्लभाचार्य जगाची सत्ता ही वास्तविक मानतात.
पुढे द्वैताद्वैत वेदांत याची सुरुवात आपल्याला निंबाळकराचार्य यांच्या माध्यमातून झालेली दिसून येते. याची सुरुवात इसवी सन 900 ते 980 या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येते. निंबाळकराचार्य भेद आणि अभेद दोन्ही एकाच वेळी सत्य मानतात, म्हणून द्वैत अद्वैत अशा पद्धतीने ते या दर्शनांची मांडणी करताना आपल्याला दिसून येतात. जीव व जग हे ब्रह्माशी वेगळेही आहेत आणि एकरूपही आहेत असे ते मानतात. त्यांच्या मते ब्रह्म श्रीकृष्ण सर्वचे परमार्थिक सत्य आहे आणि जीव ब्रह्माशी संबंधित पण स्वतंत्र अस्तित्व असलेला असा ते मानतात. त्यांच्या मते जग हे वास्तविक आहे, मिथ्या नाही. त्यानंतर जे दुसरं वेदांत दर्शन आपल्याला दिसून येते ते म्हणजे अचित्य भेदाभेद. चैतन्य महाप्रभूंनी या दर्शनाची सुरुवात केलेली दिसते. ही सुरुवात साधारणतः इसवी सन 1486 ते 1534 या कालावधीमध्ये या दर्शनाची सुरुवात झालेली दिसून येते. अचित्य भेदाभेद या शब्दाचा आपल्याला शब्दाचा अर्थ पाहितला तर अचिंत्य म्हणजे मानवी बुद्धी पलीकडील असलेले, भेदाभेद म्हणजे भेद आणि अभेद दोन्ही सत्य आहे. म्हणून या दर्शनाच्या मते जे जीव आहे किंवा ईश्वर आहे याच्यामध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे, पण ते अचिंत्य आहे म्हणजे मानवी बुद्धीच्या पलीकडील आहे असं ते मानतात. यांच्यामध्ये जीव हा ईश्वराचा एक अंश मानताना आपल्याला दिसून येतात. साधारणतः अचिंत्य भेदाभेद चैतन्य महाप्रभूच्या विचारावरच पुढे आपल्याला यांच्या शिकवणीवर आधारित आपल्याला इस्कॉनसारख्या आज जे श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करताना दिसून येतात त्याची निर्मिती झालेली दिसून येते. इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर श्रीकृष्ण कॉन्शियसनेस या संस्थेची निर्मिती आपल्याला चैतन्य महाप्रभू यांच्याच विचारावर आधारित आपल्याला झालेली दिसून येते. साधारणतः आपल्याला असे दिसून येते की भारतीय तत्त्वज्ञानाचे जे काही ग्रंथ आहे त्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी अद्वैत वेदांताच्या कालावधीपर्यंत आपल्याला दिसून येते. परंतु यानंतर जे काही भारतीय भूखंडामध्ये शीख धर्म असेल किंवा भक्ती परंपरा असेल यांचा समावेश भारतीय तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला उल्लेख दिसून येत नाही आहे. परंतु भारतीय तत्त्वज्ञानामध्ये या पुढील संप्रदायांचाही आपल्याला त्याच्यामध्ये समावेश होताना दिसून येतो. यानंतर जो काही काळ दिसून येतो तो म्हणजे भक्ती परंपरेचा काळ आपल्याला दिसून येतो. साधारणतः या काळाची सुरुवात आपल्याला इसवी सन 800 ते 1500 या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये प्रमुख उद्देश आपल्याला भक्तीची परंपरा स्थापन करणे आणि भक्तीचा प्रसार करणे हा या कालाचा उद्देश आपल्याला दिसून येतो. या परंपरेमध्ये आपल्याला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रामानंद, संत कबीरदास, संत सूरदास, संत तुळशीदास, संत तुकाराम, संत रामदास हे प्रमुख संत आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. प्रथम संत नामदेव यांचा कालावधी साधारणतः 1270 ते 1330 असा सांगितला जातो. महाराष्ट्रातील एक प्रमुख संत म्हणून आपल्याला ते दिसून येतात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी सगुण भक्तीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी जातीभेदाविरुद्ध मोठ्या प्रमाणात विचारमंथन केलेलं दिसून येतं. त्यांचा विरोध केलेला दिसून येतो. अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा त्यांनी विरोध केलेला दिसून येतो. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ती असेल, समानता असेल, प्रेम असेल याचा संदेश आपल्याला दिलेला दिसून येतो. त्यांनी हजारो अभंगाची रचना केलेली दिसून येते. काही रचना गुरुग्रंथ साहिब हा जो शीख धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या अभंगाचा समावेश दिसून येतो. साधारणतः असे म्हटले जाते की वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेव यांनी रचलेला दिसून येतो. पुढचे जे संत आहेत महाराष्ट्रातील ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. साधारण 1275 ते 1287 हा कालावधी त्यांचा मानला जातो. हे देखील महान संत, कवी आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. ज्ञानेश्वरीसारखा त्यांनी प्रमुख महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी भगवद्गीतेवर मराठीमध्ये
टीका लिहिलेली दिसून येते आपल्याला. त्यानंतर दुसरा ग्रंथ त्यांचा अमृतानुभव म्हणून हा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित हा त्यांचा ग्रंथ दिसून येतो. एकंदरीत त्यांच्या विचारावर अद्वैत वेदांताचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी सगुण व निर्गुण भक्तीचा समन्वय त्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो. एकंदरीत त्यांनी मराठी भाषेला एक तत्त्वज्ञानाची दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरे संत रामानंद प्रयाग उत्तर भारतामध्ये हे होऊन गेलेले दिसतात. साधारणतः 1367 ते 1440 हा त्यांचा कालावधी आहे. संत रामानंद हे रामानुजाचार्य यांचे शिष्य दिसतात. त्यांनी रामभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रसार केलेला दिसून येतो. सगुण साकार भक्तीचा ते प्रसार करतात. समानतेला ते महत्त्व देतात. गुरु शिष्य परंपरेला ते महत्त्व देताना दिसून येतात. पुढे चालून रामानंद यांचे संत कबीर असतील, संत रोहिदास असेल, संत पिपा असतील, हे त्यांचे शिष्य दिसून येतात. पुढील संत कबीरदास साधारणतः 1398 ते 1518 हा त्यांचा कालावधी आपल्याला दिसून येतो. संत कबीरदास हे रामानंदाचे शिष्य दिसून येतात. ते निर्गुण भक्तीचा प्रसार करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कर्मकांडाच्या विरोधी विचार ते मांडताना दिसून येतात. त्यामध्ये मूर्तीपूजा विरोध असेल, अंधश्रद्धेचा विरोध असेल, बाह्य अवडंबर असेल, यांचा ते विरोध करताना दिसून येतात. मानवतावादाचा प्रसार करताना दिसून येतात. म्हणून ते म्हणतात की जात न पूछो साधू की, म्हणजेच जातीवरून मनुष्यामध्ये भेदभाव न करता मानवतेला सर्वोपरी मानले पाहिजे, असे विचार कबीरदास आपल्याला सांगताना दिसून येतात. कबीरदास गुरुचेही महत्त्व प्रतिपादन करताना दिसून येतात. मुख्य मार्गदर्शनासाठी गुरुची आवश्यकता ते मानतात. त्याचबरोबर त्यांच्या विचारामध्ये आपल्याला धार्मिक समन्वय दिसून येतो. एकंदरीत कबीराची वाणी दोहा, साखी आणि भजन रूपामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांची जी काही प्रमुख वाणी आहे बीजक या ग्रंथामध्ये समाविष्ट दिसून येते. त्याचबरोबर गुरुग्रंथ साहिब हा शीख धर्मातील प्रमुख ग्रंथामध्येही आपल्याला त्यांच्या वाणीचा समावेश दिसून येतो. त्याचबरोबर संत सूरदास हे पण 1478 ते 1563 या कालावधीमध्ये होऊन गेलेले संत दिसून येतात. सूरदास हे वल्लभाचार्य यांचे शिष्य दिसून येतात. यांनी देखील सगुण कृष्ण भक्ती, वात्सल्यभाव, प्रेमप्रधान भक्ती यांना महत्त्व दिलेले दिसून येते. त्यांचे जे काही प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सूरसागर हा एक ग्रंथ दिसून येतो. नंतर सूरसारावली, नंतर साहित्य लहरी, हे काही प्रमुख ग्रंथ त्यांचे दिसून येतात. नंतर संत तुळशीदास 1511 ते 1623 हा त्यांचा कालावधी दिसून येतो. यांनी देखील रामभक्तीचा प्रसार केलेला दिसून येतो. रामकथेला लोकभाषेच्या रूपामध्ये मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. सगुण साकार भक्ती हे त्यांनी मानलेले दिसून येते. यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये रामचरितमानस जे वाल्मिकी रामायणावर आधारित असलेलं आहे, ज्यामध्ये रामाचे आदर्श चरित्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नंतर हनुमान चालिसासारखा हनुमानाच्या भक्तीपर आपल्याला स्त्रोत त्यामध्ये दिसून येतात. पुढचे जे संत आहेत ते म्हणजे संत तुकाराम. साधारणतः 1608 ते 1649 हा त्यांचा कालावधी दिसून येतो. यांनी वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ कवी म्हणून यांची ओळख केली जाते. सगुण भक्तीला त्यांनी महत्त्व दिलेले आहे. विठ्ठल हा सगुण साकार देव म्हणून त्यांनी मानलेला आहे. त्याचबरोबर समानता, मानवतावाद, जातीभेदाविरुद्ध विचार ते मांडताना दिसून येतात. अंधश्रद्धेचा विरोध करताना दिसून येतात. मुक्तीसाठी ते आत्मपरीक्षण करण्यासाठी मानतात. मन शुद्ध केल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही असं ते मानतात. एकंदरीत वारकरी संप्रदायाचा जर विचार करतो तेव्हा असे म्हटले जाते की नामदेवे रचिला पाया, तुका झालाशी कळस. म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाची सुरुवात नामदेवापासून झालेली दिसते, त्याला उच्च स्थान मिळवून देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं दिसून येतं. तुकाराम महाराजांचे जे काही एकंदरीत विचार आहेत ते अभंगाच्या रूपामध्ये दिसून येतात. साधारणतः त्यांनी 4500हून अभंग लिहिलेले दिसून येतात आणि ते तुकाराम गाथा या ग्रंथामध्ये संकलित केलेले आपल्याला दिसून येतात.
त्यानंतर दुसरे संत दिसून येतात ते म्हणजे संत रामदास. साधारणतः 1608 ते 1681 हा त्यांचा कालावधी मानला जातो. हे देखील संत, तत्त्वज्ञ, राष्ट्रप्रेरक आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. यांनी देखील भक्ती आणि कर्तव्य यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. त्यांचा प्रमुख ग्रंथामध्ये दासबोध हा ग्रंथ दिसून येतो. त्यामध्ये अध्यात्म, नीतिशास्त्र, राजकारण, व्यावहारिक ज्ञान यांचं ते मार्गदर्शन करताना दिसून येतात. दुसरा जो त्यांचा ग्रंथ आहे तो म्हणजे मनाचे श्लोक. यामध्ये त्यांनी मनाला सदाचार व आत्मसंयमाचे शिकवण त्यामध्ये त्यांनी दिलेले दिसून येते. तर या भक्ती कालावधीमध्ये हे प्रमुख संत आपल्याला दिसून येतात आणि ह्या प्रमुख संतांनी समाजामध्ये सगुण भक्तीचा प्रसार करण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं दिसून येतो. पुढचा जो कालखंड आहे तो म्हणजे शीख धर्माचा कालखंड. साधारणतः या धर्माची सुरुवात आपल्याला 15व्या शतकामध्ये गुरु नानक देव यांनी ही सुरुवात केलेली दिसून येते. जसं आता म्हटल्या पद्धतीनं भारतीय तत्त्वज्ञानाचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये आपल्याला शीख धर्माचा उल्लेख दिसत नाही आहे, परंतु भारतीय भूखंडामध्ये उत्पन्न झाल्यामुळे शीख धर्म हा सुद्धा भारतीय तत्त्वज्ञानातला प्रमुख धर्म म्हणून आपल्याला मानता येतो. शीख धर्माचा जो काही प्रमुख ग्रंथ आहे तो म्हणजे गुरु ग्रंथ साहिब. यामध्ये गुरु नानक देव आणि इतर गुरूंनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा समावेश या गुरु ग्रंथ साहिबमध्ये केलेला दिसून येतो. शीख धर्माचे जे काही प्रमुख तत्त्व आपल्याला दिसून येतात त्या म्हणजे एकेश्वरवाद. त्यांच्या दृष्टीनं ईश्वर सर्वव्यापक आहे, निराकार आहे आणि सर्व सृष्टीमध्ये सामावलेला आहे असे ते मानतात. शीख धर्म आपल्याला समानता आणि बंधुभाव याची शिकवण देतो. जाती, धर्म किंवा लिंग याचा ते भेदभाव मानताना दिसत नाही आहेत. त्यामध्ये सत्कर्म आणि सेवा यांना प्रमुख स्थान आपल्याला दिलेलं दिसून येतं. मानवतेची सेवा करणे आणि नैतिक जीवन जगणे हे प्रमुख उद्देश त्यांचा दिसून येतो. भक्ती आणि ध्यान यांना देखील शीख धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये त्यांनी नियमितपणे भगवानाचे स्मरण करणे, भजन करणे हे आवश्यक मानलेलं दिसून येतं. त्याचबरोबर सत्य आणि प्रामाणिकपणा जीवनामध्ये सदैव प्रामाणिक राहण्याला ते महत्त्व देताना आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने ही शीख धर्माचा कालावधी आणि त्यांची आपल्याला शिकवण दिसून येते. यानंतर आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पुढचा जो कालखंड दिसून येतो तो म्हणजे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाचा कालखंड. यालाच पुनर्जागरणाचा कालखंड, नवजागरणाचा कालखंड असे पण आपल्याला संबोधता येते. या कालखंडाची सुरुवात आपल्याला साधारणतः 18व्या ते 19व्या शतकामध्ये आपल्याला दिसून येते. या कालखंडाच्या सुरुवातीला आपल्याला या कालखंडाची सुरुवात कशी झाली, कशामुळे झाली आणि उद्देश काय हे समजून घेणे आवश्यक दिसते. या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येते की भारतामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रवेश झालेला दिसून येतो आणि हे ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढवताना दिसून येत होते, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. आणि ते केवळ ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत नव्हते तर हिंदू धर्मावरही मोठ्या प्रमाणात ते टीका करताना आपल्याला दिसून येतात. हिंदू धर्म कशा पद्धतीनं वाईट आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने कर्मकांडाला स्थान दिलेलं आहे, अशा पद्धतीने विविध पद्धतीने ते हिंदू धर्मावर टीका करताना आपल्याला दिसून येतात. या टीकेच्या विरोधातूनच भारतीयांमध्ये सुधारणांना सुरुवात झालेली दिसते. म्हणून आपल्याला दिसून येते की भारतीय तत्त्वज्ञानाने म्हणजे या कालावधीतील भारतीय तत्त्वज्ञानाने पाश्चात्य विचारसरणी, विज्ञान, वसाहतवाद आणि सामाजिक सुधारणाच्या पार्श्वभूमीवर नवीन पुनर्व्याख्या केलेली दिसून येते. त्याचबरोबर परंपरा टिकून ठेवत आधुनिक मूल्यांशी संवाद साधण्याचा या कालावधीतील तत्त्वज्ञांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. याच्यावरच पॉल हॅकर नावाचा जो काही पाश्चात्य तत्त्वज्ञ आहे किंवा पाश्चात्य जे त्या कालावधीमधील जे विचारवंत आहेत त्यांनी या विरोधातून उपासात्मकरित्या या भारतीय सुधारणांना निओवेदांत असं संबोधलेलं आपल्याला दिसून येतं. या कालावधीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन वेदांत व उपनिषदांचे आधुनिक पुनर्वाचन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच एकंदरीत प्राचीन जे काही वेदांत तत्त्वज्ञान आहे, उपनिषद तत्त्वज्ञान आहे, त्याचे पुनर्मांडणी आपल्याला या कालावधीमध्ये होताना दिसून येते. त्याचबरोबर धर्म असेल, विज्ञान असेल
यांचा संवाद साधण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञानामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर राष्ट्रवाद, मानवतावाद यांचाही संगम आपल्याला ह्या विचारवंताच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सामाजिक सुधारणा, समतावाद हाही आपल्याला विचार त्यामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर सांस्कृतिक पुनरुत्थान हे पण या विचाराचे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतीय कला असेल, साहित्य असेल, तत्त्वज्ञान असेल व शास्त्रांचा पुन्हा अभ्यासाला सुरुवात आपल्याला या कालावधीमध्ये झालेली दिसून येते. त्याचबरोबर शैक्षणिक, बौद्धिक सुधारणाचाही समावेश या कालावधीमध्ये आपल्याला होताना दिसून येतो. त्याचबरोबर धार्मिक पुनर्जागरणसुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये होताना दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने आर्य समाज असेल, दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून वेदाची पुनर्मांडणी, पुनर्रचना करून वेदाचा प्रसार करण्याचं कार्य या कालावधीमध्ये केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर ब्राह्म समाज असेल, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाचे स्थापन करून त्यामध्ये सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. या कालावधीमधील आपल्याला प्रमुख तत्त्वज्ञ व विचारवंत जे काही आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे दिसून येतात. यामध्ये राजाराम मोहन राय असेल, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र शैन, नरेंद्र दत्त, त्यालाच पुढे आपण स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्ध पावले, नंतर महात्मा गांधी असतील, महर्षी अरविंद असेल, या काही प्रमुख तत्त्ववेत्यांचा, विचारवंताचा समावेश आपल्याला या कालामध्ये करता येतो. प्रथम म्हणजे राजाराम मोहन राय. साधारणतः 1772 ते 1833 या कालावधीमध्ये राजाराम मोहन राय होऊन गेले. त्यांनी ब्रह्म समाजाची स्थापना साधारणतः 1828 केलेली आहे आणि या समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये विधवा विवाहाचा प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. सतीप्रथेचा त्यांनी विरोध करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर एकेश्वरवादाचा प्रसार देखील त्यांनी केलेला आहे. त्यावेळी समाजामध्ये विविध देवता, विविध संप्रदाय हे मानले जात होते आणि प्रत्येक संप्रदाय देवतांमध्ये आपल्याला मतभेद, विरोध दिसून येत होता. त्यामुळे यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी एकेश्वरवादाची संकल्पना आपल्याला मांडताना दिसून येतात. त्यांचे विचार तर्कवादावर आधारित होते. त्यांनी धर्म आणि समाज यांची तर्कावर आधारित पुनर्मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या विचारामध्ये मानवतावाद हा प्रमुख विचार आपल्याला दिसून येतो. त्यांनी सर्व मानवांना समान मानलेले, कोणताही जातीभेद न करता सर्व व्यक्ती हे समान आहेत असं मानण्याला त्यांनी सुरुवात केलेली दिसून येते. त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचाही प्रसार त्यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. एकंदरीतच थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की भारतीय समाजात धार्मिक सुधारणा असतील आणि तात्विक जागरूकता करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं दिसून येते. त्यानंतर प्रमुख सुधारक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा कालावधी आपल्याला 1820 ते 1891 असा दिसून येतो. यांनी देखील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला दिसून येतो. राजाराम मोहन राय यांनी विधवा विवाहासाठी जो प्रयत्न केलेला होता त्यांना कायद्याच्या रूपांतर करण्याचं काम ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1856 साली केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी देखील शिक्षणामध्ये आधुनिक विषयांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. मानवतावादाचा स्वीकार त्यांनी केलेला दिसून येतो. सामाजिक सुधारणेसाठी तर्क आणि विवेकाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केलेले दिसून येते. समाज सुधारणेमध्ये त्यांनी अंधश्रद्धाचा विरोध असेल, ज्या काही समाजामध्ये इतर कुप्रथा होत्या त्यांचा त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती 1824 ते 1883 हा त्यांचा कालावधी आपल्याला दिसून येतो. त्यांनी देखील आध्यात्मिक पुनर्जागरणाचा प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वेदांचे जे काही पुनर्मांडणी केलेली आहे ते आपल्याला विशेष महत्त्वाची दिसून येते. वेदांतेचे जे काही पारंपरिक कर्मकांडात्मक अर्थ घेतले जात होते ते त्यांनी बाजूला सारून वेदाची नवीन मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. मूळ वेदांचे अध्ययन आणि त्यांनी प्रसार केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आर्य समाजाची स्थापना 1875 साली त्यांनी केलेली दिसून येते आणि या समाजाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा असेल, मूर्तिपूजा असेल, जाती व्यवस्था असेल हे त्यांनी विरोध करण्याला सुरुवात केलेली दिसून येते.
विशेषतः त्यांचे विचार आपला मूर्तिपूजा विरोधी हे दिसून येतात. त्यांनी जे काही ग्रंथसंपदा लिखाण केले त्यामध्ये सत्यार्थ प्रकाश असेल, विवेक सिंधू असेल, ऋग्वेद भाष्य भूमिका असेल, हे प्रमुख ग्रंथ आपल्याला त्यांचे दिसून येतात. त्यांनी त्यांच्या विचारात शिक्षण, सामाजिक समता, नैतिक मूल्यांचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, शिक्षणाचे प्रसारक म्हणून ओळखले जातात. 1827 ते 1890 हा त्यांचा कालावधी आपल्याला दिसून येतो. स्त्री शिक्षणाची प्रथम सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनीच केलेली दिसून येते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली सुरुवात केलेली दिसून येते आणि या समाजाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. यामध्ये जातीभेद निर्मूलन असेल, सामाजिक समता असेल, अंधश्रद्धेचा विरोध असेल, शूद्र अतिशूद्रांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न असेल किंवा ब्राह्मणशाही विरुद्ध टीका करणे असेल, त्यांना विरोध करणे असेल, समता, बंधुता, शिक्षणाचा प्रसार, ह्या अनेक पद्धतीनं त्यांनी समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. त्यांचे जे काही प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये गुलामगिरी, ज्यामध्ये जाती व्यवस्थेवर कठोर टीका त्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा असूड, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर हे एक महान कवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक, संगीतकार, समाजवादी विचारक, त्याचबरोबर निसर्गप्रेमी विचारक म्हणून सुद्धा त्यांना ओळखता येते. यांनी आधुनिक भारतातील पुनरुत्थानातील सर्वात प्रभावी तत्त्वज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखले जाते. त्यांनी गीतांजलीसारखं महाकाव्य लिहिलेले दिसून येते. त्यांनी त्यांच्या विचारामध्ये मानवतावाद, स्वातंत्र्य, सर्जनशीलता यासारख्या विचारांना महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते. भारतीय अध्यात्म आणि आधुनिक पाश्चात्य विचार यांचं संतुलन त्यांनी त्यांच्या विचारामध्ये केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळीला बौद्धिक आणि सांस्कृतिक आधार त्यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. देवेंद्रनाथ टागोर 1817 ते 1902 हा त्यांचा कालावधी दिसून येतो. साधारणतः रवींद्रनाथ टागोरांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या विचारांचा प्रभाव देवेंद्रनाथ टागोर यांच्यावर आपल्याला दिसून येतो. यांनी ब्रह्मसमाजात आध्यात्मिक सुधारणेची महत्त्वाची भूमिका निभावलेली दिसून येते. त्याचबरोबर धार्मिक अंधश्रद्धा आणि मूर्तिपूजा विरुद्ध त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी भारतीय धार्मिक विचार व आधुनिक तात्विक चिंतन यांचे मिश्रण त्यांच्या विचारामध्ये केलेलं दिसून येतं. त्यांनी स्त्रियांचं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेले दिसून येते. त्याचबरोबर बंगालच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक पुनरुत्थानामध्ये त्यांनी मोठा हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजाची चळवळीमध्ये महत्त्वाचे विचारवंत म्हणून मानले जातात. त्यांनी बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाह असेल, आंतरजातीय विवाह असेल यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं दिसून येते. पुढे चालून ते ब्राह्मो समाजापासून वेगळे होऊन 1866 त्यांनी भारतवर्षीय ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केलेली दिसून येते. नंतर त्यांनी नवविन्यास नावाचा एक धार्मिक आणि सार्वत्रिक तत्त्वज्ञानाचा विचार त्यांनी विकसित केलेला आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये विविध धर्माचे तत्त्व एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचे जे विचारवंत आहेत त्या कालावधीमधील ते म्हणजे नरेंद्रनाथ दत्त, पुढे त्याला आपण स्वामी विवेकानंदाच्या नावाने ओळखले जातो. 1863 ते 1902 या कालावधीमध्ये ते होऊन गेलेले आहेत. प्रामुख्याने रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक साधना केलेली दिसून येते. यांनी वैदिक धर्माला, वेदांताला वैश्विक धर्माच्या रूपामध्ये जगासमोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यांच्या विचाराला व्यावहारिक वेदांत म्हणून ओळखले जाते. त्यांनी वेदांत तत्त्वज्ञानाला दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगामध्ये हिंदू धर्म असेल, आध्यात्मिकतेची ओळख करून देण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यांच्या शिकवणुकीमध्ये अध्यात्मवाद, मानवतावाद, मानवता हीच ईश्वर सेवा आहे हे आपल्याला त्यांच्या विचारामध्ये दिसून येतात. पुढे त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 साली केलेली दिसून येते आणि याच्या माध्यमातून ते युवा पिढीला आध्यात्मिक आणि सामाजिक मार्गदर्शन करताना दिसून येतात. जीवनाचं उद्दिष्ट आत्मसाक्षात्कार, मानवसेवा हे ते मानताना दिसून येतात. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये एकात्म तत्त्वज्ञान, विविध धर्म आणि संस्कृतीचे ते एकत्रीकरण करून
करण्याचा प्रयत्न ते त्यांच्या विचारामध्ये करताना दिसून येतात. म्हणून ते असे म्हणतात की मार्ग जरी वेगळे असले तरी अंतिम साध्य हे एकच आहे. विविध मार्गाने जाणारे धर्मपंथ शेवटी एकाच ईश्वरापर्यंत जातात असे ते मानतात. पुढचे जे विचारवंत आहेत ते म्हणजे महात्मा गांधी. साधारणतः 1869 ते 1948 या कालावधीमध्ये होऊन गेलेले महात्मा गांधी यांनी ते एक प्रभावशाली राष्ट्रीय नेता, समाजसुधारक, तत्त्वज्ञ म्हणून आपल्याला ज्ञात आहेत. त्यांनी भारतामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलने केलेली दिसून येतात. त्यामध्ये सत्याग्रह असेल, असहकार चळवळ असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, या विविध माध्यमातून त्यांनी इंग्रजाविरुद्ध आंदोलने केलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यतेचा विरोध केलेला दिसून येतो. धार्मिक सहिष्णुता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. सत्याग्रह, अहिंसा, स्वावलंबन आणि नैतिक शिकवण ते देताना दिसून येतात. लोकशाही, मानवाधिकार, अहिंसेच्या तत्त्वांचे ते जागतिक प्रतीक म्हणून सध्या ते आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महर्षी अरविंद हे एक आपल्याला या कालावधीमधील विचारवंत तत्त्वज्ञ दिसून येतात. यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतलेला दिसून येतो. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये ते पूर्णतः आध्यात्मिक जीवनाकडे वळलेले दिसून येतात. त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक उन्नतीद्वारे समाजाचे आणि राष्ट्राचे उत्थान कसे करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांचे जे काही प्रमुख ग्रंथ आहेत, द लाईफ डिवाईन, सावित्री, एसे ऑन द गीता, हे काही प्रमुख ग्रंथ त्यांचे दिसून येतात. अरविंद यांनी इंटिग्रल वेदांत, त्यालाच आपण संपूर्ण वेदांत ही संकल्पना मांडलेली दिसून येते. या इंटिग्रल वेदांतातून त्यांच्या मते मानवाच्या संपूर्ण अस्तित्वाचा विकास करून दिव्य चेतनेशी एकरूप होणं हा त्यांचा इंटिग्रल वेदांताचा एक मुख्य उद्देश दिसून येतो. त्यांच्या मते मनुष्याच्या संपूर्ण चेतनेवर त्यांनी भर दिलेला दिसून येतो. त्यांच्या मते केवळ विचार नाही तर संपूर्ण जीवनाचा अनुभव हे इंटिग्रल वेदांतामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी आत्मज्ञान आणि समाज सुधारणा हे एकत्र केलेल्या दिसून येतात. त्यांच्यामध्ये स्वतःला जाणून घेणे हे समाज सुधारण्यासाठी मुख्य आधार आहे असं ते मानतात. एकंदरीतच त्यांनी इंटिग्रल वेदांतात परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम आपल्याला त्यांच्या इंटिग्रल वेदांतामध्ये आपल्याला दिसून येतात. एकंदरीत आपल्याला स्वातंत्र्य काळानंतरचे जे काही भारतीय तत्त्वज्ञान आहे त्याचे काही प्रमुख आपल्याला उद्देश किंवा उद्दिष्ट दिसून येतात. ओके, आपण या ठिकाणी थांबू आणि जो काही स्वातंत्र्य काळानंतरचं जे भारतीय तत्त्वज्ञानाचा काळ आहे तो आपण पुढील लेक्चरच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.